कारण मार्केट जसंही थोडंसं 25,300 जवळपास जाईल त्या ठिकाणी तेजीच्या पोझिशन कमी होईल. मी सांगितलं त्याप्रमाणे चार्टवर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सुद्धा तेजीच्या पोझिशन सध्या कमी होताना दिसून येत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 29 जानेवारी आणि सकाळचे बघू शकता तुम्ही किती वाजले 9:19 झाले आहे आणि सध्याच्या कंडिशनला मार्केटमध्ये बघू शकता पहिल्या एका मिनिटामध्ये आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं. निफ्टी ह्या डायरेक्टली ओपन झाल्यापासून म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे की जी आपली 25,300 जी लेवल आहे, जी सप्लाय झोन आहे त्या लेवलच्या सध्या खाली ट्रेड करताना दिसून येत आहे आणि खालच्या लोला थोडंसं मेंटेन करता आपल्याला दिसून येत आहे. आता आज कशा प्रकारे मोमेंटम राहील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सध्याच्या कंडिशनला चार्टवर बघा तुम्ही. चार्टच्या नंतर मी तुम्हाला ऑप्शन चेन सांगते. तर या सध्याच्या कंडिशनला ऑप्शन चेन डाटानुसार 25,300ची लेवल आपली चांगली एक रेजिस्टन्स लेवल तयार झालेली आहे बघू शकता या लेवलपासूनच. कारण पहिल्या एका मिनिटामध्येच मार्केटने काल जो क्लोजिंग दिलं या लेवलवर थोडंसं बघू शकता मार्केटने वर जाण्यासाठी थोडंसं या ठिकाणी चांगल्या प्रकारचे प्रयत्न करायचं काम पडलं मार्केटला. परंतु आज ओपनिंग झाल्याबरोबर म्हणजे आजची ओपनिंग फ्लॅटच मिळाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु ओपन झाल्याबरोबर एकदम सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त सेलिंग प्रेशर म्हणजे कमीत 100 पॉईंटच्या जवळपास आपल्याला सेलिंग प्रेशर पहिल्या एका मिनिटामध्ये पाहायला मिळालं. ठीक आहे. आता मार्केटने त्या लेवलला होल्ड करत थोडंसं सावरण्याचा प्रयत्न म्हणजे 25,250च्या वरती सध्या सावरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आता या ठिकाणी काय होणार आहे की 25,300ची ही लेवल चांगल्या प्रकारे रेजिस्टन्सचं काम करणार आहे. कारण या ठिकाणच्या ज्या काही तेजीसाठी पोझिशन आहे या सर्व आता या ठिकाणी लॉंग अनवाइंडिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. कारण ओव्हरऑल मार्केटमध्ये जे सेंटिमेंट आहे, अमेरिकेने पुन्हा इराणसोबत युद्धासाठी एक घोषणा केलेली आहे की त्यांनी जर ट्रेड डील लवकर जर केली नाही तर त्या संदर्भात ते पुन्हा त्याच्यावर हमला करतील. म्हणजे कुठेतरी एक जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता थोडासा तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे मार्केट त्या गोष्टीचा असर आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. आता अशा कंडिशनमध्ये काय होत आहे की मार्केटमध्ये तेजी करण्यासाठी तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे जेवढा मंदी करण्यासाठी येत आहे. म्हणून आता या ठिकाणी काय होऊ राहिलं की ज्या तेजीच्या पोझिशन आहेत थोड्याशा जसंही मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करते त्या ठिकाणी कमी होत आहेत. त्याचा असर तुम्हाला जे पाहायला मिळत आहे सध्याचे मार्केट या ठिकाणी जे स्टेबल न राहण्याचं कारण काय की या ठिकाणी रेजिस्टन्सचं काम करतं आणि पुन्हा 25,400 आपली एक सप्लाय झोन आहेच ज्या लेवलपासून आपण बरेच वेळा खाली आलेलो आहोत. त्याच्यामुळे मार्केटला सध्या काय की ही रेजिस्टन्स लेवल चांगल्या प्रकारे होल्ड करेल. पुन्हा या लेवलवर आल्याच्या नंतर पुन्हा ही लेवलसुद्धा कालचा हा जो हाय आहे हा सुद्धा एक चांगल्या प्रकारे सप्लाय झोनचं काम करणार. त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला वरच्या लेवलवर कंटिन्यू सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. आणि ऑप्शनचे प्रीमियमसुद्धा बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला एकदम सडनली फॉल पाहायला मिळाले. कॉल ऑप्शनचे प्रीमियम एकदम वाढले आहे. पुट ऑप्शनचे प्रीमियम एकदम कॉल ऑप्शनचे प्रीमियम एकदम कमी झाले आणि पुट ऑप्शनची किमती एकदम वाढल्या. म्हणजे या ठिकाणी पोझिशन घेण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं रिस्की काम आहे. कारण पुट ऑप्शनचे प्रीमियम एकदम वाढले, थोडंसं जर डीप आलं त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग प्रीमियम एकदम फास्टमध्ये कमी होऊन जाऊ शकते. आणि कॉल ऑप्शनचे प्रीमियम ऑलरेडी डाऊन साईडला गेले आणि मार्केट आणखी पुन्हा समजा ज्या हिशोबाने सध्या आता हे दाखवत आहे आपल्याला या ठिकाणी आणखी सुद्धा सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळतात. आता बघूया आपण ऑप्शन चेनमध्ये आपल्याला डाटा कशा प्रकारे पाहिला. सध्याच्या कंडिशनला या डाटानुसार तर मार्केटमध्ये जे आहे ते मला सेलिंग प्रेशर कंटिन्यू दिसून येत आहे. या ठिकाणी बघू शकतात एका मिनिटाचा टाईम, कारण तो सस्टेन राहण्यास कुठल्याही प्रकारचा हे होत नाही. आणि पॅटर्नसुद्धा बघू शकता तुम्ही. कालच्या जो आपला सप्लाय झोन आहे या ठिकाणचा ते बघू शकता. कालचं जे एक हाय आहे जो आपला हा कालचा हाय आहे या लेवलपासून मार्केटने आज काय केलं त्याला होल्ड करत म्हणजे डबल टॉप या ठिकाणी झालं असं म्हणू शकतो. आणि मार्केट बघू शकता तुम्हाला पुन्हा डाऊन साईडला जाताना आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, हे बघू शकता. आता मेन काय 25,200ची लेवल जर डाऊन साईडला आणखी जर ब्रेक केली तर पुन्हा आपल्या 25,100 25,050 पर्यंत आपण पुन्हा या लेवलपर्यंत येतो. आता महत्त्वाचं काय की हा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे 25,200चा. कारण मार्केटने काल चांगल्या प्रकारे होल्ड केलं. याच्यावरती ओपनिंग दिलं असे दिवसभर तुम्हाला अशा प्रकारे ट्रेड करून असं हे दिसलं. आज सुद्धा अशा प्रकारे पुन्हा बाउन्स बॅक देऊ शकते. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण ऑप्शन चेनचा डाटा बघू. ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे आहे त्यानंतर आपण ठरवू की या ठिकाणी काय होते. सध्या तरी मी तुम्हाला चार्टवरून सांगत आहे की मार्केटमध्ये या ठिकाणपर्यंत या लेवलनुसार सपोर्ट येण्याचे चान्सेस जास्त आहे. परंतु आपल्याला आता ऑप्शन चेनचा डाटा बघायचा आहे. आता या सध्या ऑप्शन चेन निफ्टीची या निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये बघत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय बघावं लागतं की करंट मार्केट प्राईस किती चालू आहे आपली 25,276. सध्या करंट मार्केट प्राईस चालू आहे आपली 25,276. ठीक आहे, म्हणजे 25,200च्या वरती आहे आपण 25,300च्या खालती. तर ही 25,300ची एक थोडीशी निर्णायक लेवल तयार झालेली आहे. या 25,300च्या लेवलवरती बघू शकता डाटा किती आहे. पुट रायटिंग तेजीसाठी 59 लाखाचे पोझिशन तयार झालेले आहे सर्व ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन केले असे 59 लाखाचे, त्यामध्ये 20 लाखाचा आज ॲड झालेला आहे.
आणि सेम स्ट्राईक प्राईजला एकाच स्ट्राईक प्राईजवर कॉल रायटिंग 63 लाखाचे पोझिशन झाले, त्यामध्ये 21 लाखाच्या आत झालेले आहे. म्हणजे या दोन्ही ठिकाणी आपण समजू शकतो ऑलमोस्ट सारख्या प्रकारचा ओपन इंटरेस्ट समजा आहे, कारण या ठिकाणी 59 आणि या ठिकाणी 63 आणि दोन्ही इकडच्या OI चेनच्या कॉलममध्ये 21 लाखाच्या पोझिशन आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. आता महत्त्वाचं काय राहते की मार्केट जेव्हा या 25,300च्या खाली जेव्हा ट्रेड करत आहे, म्हणजे या ठिकाणी काय झालं की या ठिकाणच्या पोझिशन थोड्याशा रिस्कमध्ये आलेल्या आहेत. जी पुट या ठिकाणी ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन केल्या, ह्या काय सध्या रिस्कमध्ये आलेल्या आहे. म्हणजे हे बायर्स या ठिकाणी फसलेले आहे. परंतु यांना सपोर्ट करण्यासाठी काय आहे की आणखी पुन्हा 25,200ची ही जी लेवल आहे, या लेवलवर कशा प्रकारे पोझिशन चेंज होतं हे सुद्धा बघणे आपल्याला खूप महत्त्वाचं राहते. तर या ठिकाणी सध्या 41 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये 11 लाखाचा आजच्या दिवसामध्ये ॲड झालेला आहे. म्हणजे हे कुठे ना कुठे थोडंसं सेलिंग, आता ज्याप्रमाणे मी सांगितलं की मार्केट थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न करेल, 25,300च्या वरती जसंही जाईल या ठिकाणी काय होणार आहे, ह्या पोझिशन कमी होणार आहे. लक्षात ठेवा या ठिकाणच्या पोझिशन 100% कमी, कारण ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला पॅनिक सिच्युएशन दिसून असल्यामुळे काय तेजीच्या थोडंसं पोझिशन कमी होईल. फक्त या ठिकाणी एकच सहारा भेटू शकते, जर यांनी शॉर्ट कव्हरिंग जर केली तर मार्केटमध्ये तेजी कधी येऊ शकते. जर या कॉल रायटर्सने शॉर्ट कव्हरिंग जर केली तर तुम्हाला नक्की मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. अदरवाईज ह्या जर पोझिशन कुठल्याही प्रकारच्या कमी न होता आणखी कंटिन्यू जर वाढत राहिल्या तर मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर आणखी तुम्हाला वाढताना दिसून येईल. परंतु थोडंसं मार्केटचं सेंटिमेंट अदर गोष्टी या सर्व बघावं लागते, कारण हा डाटा सध्या आहे. परंतु अदरवाईज जर मार्केटचं सेंटिमेंट जर चांगल्या प्रकारे जर चेंज झालं तर यांनी शॉर्ट कव्हरिंग सुद्धा करू शकते. कारण ज्याप्रमाणे मार्केटमध्ये तेजीचा कॉन्फिडन्स नाही त्याप्रमाणे मंदीचा सुद्धा नाही आहे. थोडंसं मार्केट अनिश्चित, कारण त्या लेवलमुळेच या रेंजमध्ये फसून आहे सध्या मार्केटमध्ये या रेंजमध्ये फसण्याचं कारण काय आहे की 25,250 ते 25,350 या लेवलमध्ये फसण्याचं कारण काय की मार्केटमध्ये अनिश्चित, म्हणजे तेजीसाठी ना मंदीसाठी. कारण आता उद्या परवाला जे RBI याची मीटिंग आहे आपली बजेटची, त्यामुळे मार्केट थोडंसं एका रेंजमध्ये आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी काय जास्त तेजी नाही जास्त मंदी नाही, थोडीशी मंदी गेल्यावर तेजीकडे जाण्यासाठी थोडंसं मार्केट प्रयत्न करत आहे. ठीक आहे, आता आपल्याला चालू याच्यामध्ये बघणं हेच महत्त्वाचं आहे की या 25,300वरचे ज्या काही डाटा आहे, हा डाटा कशा प्रकारे बदलतो. हा 62 लाखाच्या पोझिशन आणखी वाढते की या 68 लाखामध्ये आणखी पोझिशन वाढते. प्राईसमुळे चार्ट खालीवर होता ऑप्शन चेनचा. ठीक आहे, आता हा डाटा खूप बघणे खूप महत्त्वाचा आहे. हा OI चेनचा कॉलम बघणे खूप महत्त्वाचं आपल्याला दिवसभरामध्ये. आता सध्याच्या कंडिशनला तर ही सिच्युएशन देत आहे की या ठिकाणी मला असं दिसून थोडंसं शॉर्ट कव्हरिंग करतील, पुन्हा या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग, असं सिच्युएशन आपल्याला दिवसभर पाहायला मिळेल. सध्याची आजची सिच्युएशन ही आहे. ठीक आहे, हे चालू ऑप्शन चेन डाटानुसार. आता थोडंसं PCR लेवल बघू. PCR लेवलमध्ये कशा प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळते. तर PCR लेवल बघत असताना आपण थोडंसं या वेबसाईटचा वापर करतो. तर यामध्ये पुट कॉल रेशो या ठिकाणी बघू शकता 0.84 म्हणजे आपण थोडंसं तेजीच्या वरती आणि मंदीच्या खाली, म्हणजे न्यूट्रल व्हॅल्यूच्या जवळपास सध्या आपण आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. 0.84 म्हणजे ना आपल्या तेजी करण्यासाठी कॉन्फिडन्स आहे ना मंदी करण्यासाठी, म्हणजे अदामंदातनी आपली सध्या ही PCR लेवल आल्यामुळे या PCR लेवलनुसार सुद्धा आपल्याला ट्रेड घेणं थोडंसं आपल्याला एक अवॉइड करावं लागतं या ठिकाणी. आणि डाटानुसार सुद्धा या ठिकाणी बघू शकता की 25,300च्या लेवलवरतीच आता थोडीशी मेक अँड ब्रेक लेवल राहणार आहे. मार्केट त्याच लेवलच्या वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच लेवलच्या वरून खाली येण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. बघू शकता मी सांगितल्याप्रमाणे. कारण मार्केट जसंही थोडंसं 25,300 जवळपास जाईल त्या ठिकाणी तेजीच्या पोझिशन कमी होईल. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे चार्ट बघू शकता तुम्ही. या ठिकाणी सुद्धा तेजीच्या पोझिशन सध्या कमी होताना दिसून येत आहे आणि खाली आल्याच्या नंतर शॉर्ट कव्हर, असं सध्या मार्केटचं स्ट्रक्चर आजच्या दिवसामध्ये मला सध्या दिसून येत आहे. ठीक आहे, आता अदर इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मुवमेंट आहे थोडंसं बघून घेऊया. अदर इंडेक्समध्ये आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा बघू बँक निफ्टी. बँक निफ्टी सुद्धा सेम निफ्टीप्रमाणेच एका रेंजमध्ये फसून आहे. त्याने आजचा हाय पहिलं ओपन झाल्याबरोबर या गॅप डाऊन ओपनिंग बँक निफ्टीमध्ये मिळाली महत्त्वाचं म्हणजे. आणि तो कालचा जो हाय आहे, कालची जी क्लोजिंग प्राइस आहे त्याच्यावरती सस्टेन राहू शकत नाही. ठीक आहे, सेन्सेक्समध्ये सुद्धा 82,500ची आपली चांगल्या प्रकारची एक रेजिस्टन्स झोन होती, त्या लेवलच्या खालीच मार्केटमध्ये बघू शकता आज ट्रेड आहे. आणि 82,000ची ही लेवल जर पुन्हा डाऊन साईडला ब्रेक झाली तर पुन्हा सेलिंग प्रेशर तुम्हाला डाऊन साईडला, म्हणजे जागा चांगल्या प्रकारे तुम्हाला खाली पाहायला मिळेल. कारण या सपोर्टपर्यंत पुन्हा मार्केट तुम्हाला जाताना दिसून येईल. आता थोडंसं एक माहितीसाठी म्हणून इथे एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ करूया अशा प्रकारची, म्हणजे आपल्याला थोडंसं एक सपोर्टचा अंदाज या ठिकाणी येऊन जाईल की या ट्रेंड लाईनला तो किती प्रमाणात होल्ड करून सस्टेन राहण्यास प्रयत्न करतो तो. ठीक आहे, थोडंसं नॉमिनल लावलेलं आहे परंतु ओव्हरऑल सेंटिमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर निफ्टीच बघा, निफ्टीमध्ये
ही लेवल थोडीशी 25,300ची एक थोडीशी सप्लाय झोनच मला या ठिकाणी दिसून येत आहे, कारण तो चांगल्या एका रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसून येत आहे. मार्केटमध्ये वरच्या लेवलवर गेल्याच्या नंतर आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. खालच्या लेवलवर आल्याच्या नंतर शॉर्ट कव्हरिंग, असं सध्याचं आजचं स्ट्रक्चर आहे. 25,200 पर्यंत आल्याच्या नंतर शॉर्ट कव्हरिंग होईल आणि 25,300 350 वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी फ्रेश सेलिंग प्रॉफिट बुकिंग या दोन कंडिशन होताना आपल्याला दिसून येईल. हे आहे आजच्या दिवसाचं स्ट्रक्चर. बघूया आता दिवसभरामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम पाहायला मिळते. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह 12:30च्या ऑप्शनच्या अनालिसिसमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॉफिटेबल ट्रेड राहण्यास चांगल्या प्रकारे